तिवारी अच्युत गोकुळ, राहणार गंगापूर, तालुका, जिल्हा लातूर. असं कोण मारलं तुम्हाला? हे ज्ञानेश्वर सुडे, खंडापूर. का ते मारून ते टाक्याचं जखमी केलेलं आहे. त्यामधनं ते आम्ही उगे ते सत्याची चर्चा करत बसलो होतो, मी माझा एक मित्र. का त्याच्या मनात राग आला की तो मारायला चालू. आता तर म्हणते आता तो दिसलास की जीव मारून टाकतो म्हणते. नमस्कार, लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी रघुनाथ बनसोडे. मोजे खंडापूर तालुका लातूर येथील संग्राम बारवरती 9 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीचे 10च्या सुमारामध्ये एक मारहाणीचा प्रकार झाल्याची तक्रार अच्युतराव तिवारी त्यांनी मारहाणीच्या संदर्भात तक्रार केल्यानुसार MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालेला आहे. परंतु ज्या बारच्या ठिकाणी जे मारहाण झाले ते अतिशय गंभीर, जे अच्युतराव तिवारी यांच्या शरीरावर जर ते आपण जर बघितलं, ते मारहाणीचा जे काय त्यांच्या खुणा आहेत, जे मारहाण झाले ते खूप गंभीर दिसते. आणि या संदर्भामध्ये MIDC पोलीस स्टेशनचे काय पोलीस निरीक्षक असतील, जे काय जबाबदार अधिकारी, या संदर्भामध्ये सिरियस आहेत का नाहीत हा तपासाचा भाग जरी असला, परंतु गंभीर मारहाण झालेली आहे. आणि त्या संदर्भामध्ये अच्युतराव तिवारी हे जे की ज्यांना मारहाण झालेली आहे ते MIDC पोलीस स्टेशनला रात्रीच ते गेले आणि ते शासकीय नियमानुसार जे काय पोलीस प्रशासन जे करते, तांत्रिक म्हणजे जे काय मेडिकलसाठी जे पाठवते, त्यांचे किती मार झाला वगैरे, ते सिव्हिलमध्ये रात्री ॲडमिट होते. आणि सकाळी त्यांनी गुन्हा नोंद करण्यासाठी MIDC पोलीस स्टेशनला सकाळी 10 वाजता गेले. एक तांत्रिक अडचणीमुळे ते गुन्हा नोंद करण्यासाठी त्याची जी काही प्रोसेस आहे खूप वेळ झाला. 10 ते संध्याकाळी 5 वाजता ते गुन्हा नोंद झाल्याची आणि त्या तशी FIRची प्रत, तक्रार जी असती ते तशी त्या अच्युतराव तिवारीला भेटले. आणि त्यांना आम्ही संपर्क जे करण्याचा प्रयत्न केला की ज्यावेळेस पोलीस स्टेशनला तिथं काय उडवाउडीची उत्तरे भेटले आणि तपासाअंती जे काय असेल तर आम्ही आता सांगूत, आत्ताच आम्ही काय तुम्हाला बोलू शकत नाही असं त्यांच्या सांगण्यावरून, बोलण्यावरून लक्षात आलं. लातूरचे पोलीस अधीक्षक खूप सक्षम आहेत, अभ्यासू आहेत. प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी म्हणजे अतिशय चांगलं मार्गदर्शन, का विद्यार्थ्याचं असेल, पालकांचं असेल, जसं ज्यांनी म्हणजे चार्ज पोलीस अधीक्षक म्हणून घेतलेला आहे तेव्हापासून सुधारणा जरी त्यांच्यामध्ये जरी दिसत असले, परंतु बरेच म्हणजे असे गंभीर गुन्हे ह्या लातूर जिल्ह्यामध्ये घडत असल्याचे दिसून येतं. हे प्रत्यक्ष आहे. पत्रकारांनी सांगावंच किंवा पत्रकाराच्या विषयी पोलीस प्रशासन नाराज व्हा ही बाब नाही, पण कागदावर आणि प्रत्यक्षात जर बघितलं, मारहाणीचे प्रकार जे आहे ना अतिशय गंभीर. आता एका संग्राम बार असेल, त्या बारमध्ये झालेला प्रकार तक्रारीनुसार जे जर बघितलं ते FIRच्या मध्ये, तर त्या संग्राम बारमध्ये जे काही मारहाण झाली, मग तिथले जे चालवणारे, जे काय बार चालवणारे मालक, तेवढी मारहाण होताना ते गेले कुठं, मारहाण झाली कुठं, हे तपासाचा भाग आहे. मग अशा पद्धतीनं जर समजा एखाद्या बारमध्ये जे की शासनाने त्यांना एक अधिकृत लायसन दिला असेल आणि ते लायसन दिलं असल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे गंभीर जर मारहाण होत असतील तर त्यांनी जे आहे ना लगेच पोलीस प्रशासनाला कळवायला पाहिजेत होते, जे काय बार मालक आहेत. आणि हे झालेला प्रकार पोलीस प्रशासनाला त्यांनी सांगून दिला पाहिजे. आणि हे जे बाब आहे ते गंभीर आहे, कारण आज जे त्यांच्यावर त्या शरीरावरचे जे मारहाणीचं जर आपण जर जखमा जर बघितल्या तर प्रत्यक्ष जे आपण देखील जे प्रेक्षक आपण जे पाहतात की त्यांच्या मारहाण, आपल्याला काय वाटते, कदाचित हे तपासाअंती समजेल हे अच्युतराव तिवारीने ज्यांनी मार खाल्ला आहे, मार लागला आहे, ह्याची चूक किंवा मारणाऱ्याची चूक जरी असली किंवा नसेल, हे तपासा जरी भाग असला तर कुणाला मारायचा अधिकार आहे का, एवढा. समजा अच्युतरावची चूक असेल, गंभीर चूक असेल किंवा नसेल, हा पोलीस प्रशासन बघेल काय असेल ते, परंतु एवढा जो मार आहे आणि त्या पद्धतीनं हातामध्ये काठी घेऊन जे कोणी मारणारा दिसतोय त्या ठिकाणी आणि ते अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या देतो, हे पोलीस प्रशासनाला खरंच म्हणजे शरमेनं मान खाली घालावे अशी जरी जनतेचं म्हणणं जरी असलं, तर पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेबाचा जरी कारभार चांगला असला तरी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे काही MIDC पोलीस स्टेशन म्हणजे अधिकृत गुन्हा दाखल झाला आहे, त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे जे बार आहेत किंवा अधिकृत किंवा अनधिकृत समजा जे काय व्यवसाय चालतात, यावर पोलीस प्रशासनाचं कसं लक्ष असायला पाहिजे, हा जे काय महाराष्ट्र मुख्यमंत्री जे काय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत
आणि लक्ष देऊन ही जी मारहाण अशा पद्धतीनं बार मध्ये किंवा परमिट रूममध्ये किंवा अशा पद्धतीनं दुकानावर जे काय अधिकृत किंवा अनधिकृत जे होते याच्याकडे गंभीर लक्ष देऊन कारवाई करतील का, हा देखील लातूर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय. कायदा हातामध्ये घेण्याच्या घटना ह्या लातूर जिल्ह्यामध्ये जास्त होत आहेत. इथले लातूरचे प्रतिनिधी अमित देशमुख जे आहेत याकडे लक्ष देतील किंवा न देतील आता त्यांना कोण सांगणार. बरोबर आहे, आपण जर एखादं जर बोललं तर थोडंसं पत्रकारांनी बोललं, पण वास्तव जे की त्यांच्याच मतदारसंघामध्ये अशा जर घटना जर होत असतील तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. लातूर ग्रामीणचे जे काय आमदार आहेत रमेशजी कराड साहेब आहेत ते म्हणजे लातूर शहर लातूर ग्रामीण हे एकत्र जवळजवळ जरी असले तर आजूबाजूचेच आहेत आणि आपले समजून आपल्या नागरिकांना आपल्या मतदाराला काही होणार नाही, दुखापत होणार नाही आणि आपले मतदार अतिशय चांगले राहतील यासाठी हे दोघे जे काही लोकप्रतिनिधी आहेत याकडे पुढाकार घेतील का, होऊ द्या, जे होते ते बघूत, गुन्हा दाखल झाल्यावर बघूत, काय झाल्याच्यानंतर बघूत, असं भूमिका त्यांनी न घेता थोडंसं पुढाकार घेऊन जर जिल्ह्यामध्ये शांतता कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी कारवाई करतील. हा जो गंभीर मारहाण पाहून मग ज्यांनी मारहाण केलेली आहे हा तपासाचा भाग आहे, कायद्याचा भाग आहे, न्यायालयीन जे काय होईल ते होईल, परंतु हे वास्तव न्यायालयामध्ये सादर करण्याचं काम पोलीस प्रशासन करेल का आणि जो गुन्हेगार आहे जो दोषी आहे त्यांच्यावर कडक कार्यवाही होण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोलजी तांबेसाहेब पुढाकार घेतील का, हा देखील चर्चेचा विषय आहे. त्यांना न्याय मिळावा अशीच अपेक्षा जनतेला. आपल्याला ह्या संदर्भामध्ये ह्या मारहाणीच्या प्रकरणात आणि पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या ह्या कारभाराच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे थोडं सविस्तर जे आपल्या शब्दामध्ये जे वास्तव जे नियमानं संहिता पाळून आपण जर प्रतिक्रिया दिली तर खूपच आपण ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा. इथंच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.